उपस्थित असलेल्यांची एक वेगळी कुठली ओळख करून देण्याची गरज नाही. तुम्ही सगळे त्यांना ओळखता, ज्यांचे शाब्दिक फटकारे आणि आता व्यंगचित्राच्या माध्यमातून मारलेले फटकारे सुद्धा खरं तर बोचतात, सत्ताधाऱ्यांना टोचतात. असे मनसे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे आपल्या सोबत आहेत. मी तर प्रश्न विचारणार आहे, त्याचबरोबर आपल्या प्रेक्षक वर्ग जो आहे तो सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतो. राजसाहेब, आमचं महाराष्ट्राचं हे महामंथन आहे. तुम्ही महाराष्ट्राविषयी काय मंथन करता? विषय खूप आहेत त्याला. नाही असं काय एका विषयापासून तुम्हाला करता येणार नाही, कारण बोलायचं झालं तर तुम्हाला खूप तास लागतील. मला असं वाटतं की आपण थेट तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारायला सुरुवात केली तर जास्ती बरं पडेल. मला काय म्हणायचंय बोलायचंय ते मी आपण त्या माध्यमातून जाऊया. तुम्ही उत्तर भारतीयांच्या मंचावर गेला, त्यावेळेला नेमका तुम्ही काय विचार केला होता आणि तिथे जाऊन तुम्ही राजगर्जना करून आलात? ते तुमचं भाषण हे मराठी माणसासाठी होतं की मग परप्रांतीय लोकांसाठी होतं? त्याची मी पहिली थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो की ती लोक माझ्याकडे आले, त्याच्यामुळे मी काही असं नव्हतं की मला काहीतरी बोलायचं होतं. माझं बोलून झालं होतं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्ही जे आजपर्यंत मराठीमध्ये बोललात तर ते आमच्यापर्यंत जे चॅनल्सने आमच्यापर्यंत जे दाखवलंय तर आम्हाला असं वाटतंय की ते आमच्यापर्यंत चुकीचं आलंय. तर तुम्ही तुमचा जो तुम्हाला काय म्हणायचंय ते थेट आमच्याशी तुम्ही तिथे येऊन बोला. तर ही चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये काही चुकीचं असण्याचं कारण नाही. कारण तसंच मी गुजराती मारवाडी समाजाच्या संदर्भामध्ये पण मी 2 मेळावे ते माझ्याकडे लोक आले की आम्हाला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. आणि ही समाजामधली एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं की जर समजा कुठे गैरसमज पसरत असतील किंवा भूमिका जर समजा तुमच्या ट्विस्ट करून जर समजा कोणी इतर माध्यमं दाखवत असतील तर मला असं वाटतं थेट संवाद करणं हे कधीही चांगलं असतं. आणि त्याप्रमाणे मी तिकडे गेलो आणि ते सिंहगर्जना वगैरे हा विषय नाहीये. मी मुळात माझी जी भूमिका आहे ती भूमिका मी हिंदीमध्ये मांडली. याच्या पलीकडे त्याच्यात काही नव्हतं. कारण मी पहिल्यापासून जे सांगत होतं ते मराठी माणसाला तर समजत होतंच, पण जर समजा त्या लोकांपर्यंत समजत नसेल जे आज इथे अनेक वर्ष मुंबईमध्ये राहत आहेत किंवा त्या प्रदेशाला खास करून इथे राहत आहेत त्यांच्यापेक्षा त्या प्रदेशामध्ये जी लोक राहत आहेत त्यांना जर समजा ते नीट समजत नसेल तर ती गोष्ट समजून सांगणं आवश्यक होतं. कारण माझा जो विचार आहे तो माझा विचार हा तुम्ही जर बघितलात तर जगामध्ये प्रत्येक देशांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की स्थलांतर होणारी जे काही लोंढे आहेत परप्रांतात देशातून किंवा प्रांतातून येणारी जी माणसं आहेत आणि तिथे जी लोक राहत आहेत खास करून त्या शहरांवरती पडणारा ताण जो तिथला जो टॅक्सपेअर आहे करदाता जो आहे त्या करदाताला ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत त्या त्याला न मिळता इतर लोंढ्यांवरती तुमच्या राज्याचा किंवा देशाचा खर्च होतोय आणि मग मूळ जो माणूस आहे तो त्याच्यापासून वंचित राहतोय. मला असं वाटतं हा जगाचा आज प्रश्न होऊन बसलेला आहे आणि इतरही शहरांचा पण होऊन बसलाय. परप्रांतीयांचा लोंढा महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास रोखतो असं तुम्ही म्हणता. मात्र या परप्रांतीयांना आपली वोट बँक जे समजतात आणि त्यांचा स्वीकार किंवा त्यांचं स्वागत जे करतात ते यासाठी जास्त जबाबदार आहेत असं नाही का वाटतं? तेच अर्थात जबाबदार आहेत या गोष्टीला. दुसरा प्रश्न असा होतो या तुम्ही येणाऱ्या लोकांमधनं आत्ताच तुम्ही बघा की मला असं वाटतं की आज गुजरातमधनं पण अनेक लोकांना तिकडनं घालवले. होतंय असं की ही माणसं महाराष्ट्रात निवडणुका असतात तेव्हाही मतदान करतात आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये असतात तेव्हाला पण मतदान करतात. तेव्हा इथून ट्रेन भरून भरून तिथे जातात आणि तिकडे मतदान करतात. भारतातला नागरिक 2 ठिकाणी जाऊन मतदान कसं काय करू शकतो? आणि याचं कारण त्यांचं तिकडचं रेशन कार्डावरचं नाव रद्द होत नाही, इकडे रेशन कार्डावरती नाव चढवलं जातं. आणि हा जो खालपासून जो भ्रष्टाचार आहे मला असं वाटतं याच्यातनं हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत आणि मग त्याचे फायदे घेणारी राजकीय मंडळी आहेतच.
पण याच्यावरती आपण बघत नाही आहोत की मूळ जे विषय आहेत, आज शहरांचे प्रश्न जर समजा तुम्ही घेतलेत, हा काय एकट्या मुंबईचा प्रश्न अशातला भाग नाहीये. तुम्ही देशातले कुठलेही प्रश्न घेतलेत की तुम्हाला एक बेसिक काही गोष्टी लागतात, किंवा तुम्हाला शाळा लागतात, तुम्हाला कॉलेजेस लागतात, तुम्हाला हॉस्पिटल लागतं, तुम्हाला मार्केट लागतं, तुम्हाला थिएटर्स लागतात, तुम्हाला मैदानं लागतात, तुम्हाला बागा लागतात, अनेक अशा ज्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यापासून जर समजा स्थानिक माणूस वंचित राहत असेल तर मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम आहे. आज जर समजा KEM सारखं जर हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं जाऊन, तर तुम्हाला तिकडे दिसेल की 90-95% हे बाहेर प्रांतांमधून येणारी लोक जर समजा तिकडे ट्रीटमेंट घेणार असतील, तर मग इथे निर्माण झालेल्या हॉस्पिटलचा इथल्या लोकांना काय फायदा? बरोबर. पण मग जर हे असंच होत राहिलं तर तुम्हाला असं वाटतं की काही वर्षांनी परप्रांतीयच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील? मला तोच धोका तो पहिल्यापासून मी सांगत आलो की नुसते हे येत नाहीये, तर हे आपापला मतदारसंघ निर्माण करतायत. तुम्ही जर माझी भाषणं जर ह्याच्या अगोदरची सगळी ऐकलीत तर तुम्हाला हे लक्षात येईल की मी हेच सांगतोय की ही जी सर्व मंडळी आहेत, हे येताना गरीब म्हणून येतात, येताना कामासाठी म्हणून येतात, आणि मग ज्या प्रकारे ते विस्ताराला लागतात, तो विस्तार जो आहे तो मतदारसंघ बनवण्याचा आहे. आज महाराष्ट्राच्या जर समजा तुम्ही खास करून मुंबईच्या जर समजा तुम्ही महानगरपालिकेमध्ये बघितलं तर अमराठी टक्का किती वाढलाय तुम्हीच बघा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मधला वाढलेला टक्का बघा, महाराष्ट्रामध्ये मधल्या विधानसभेमध्ये टक्का वाढतोय तो बघा. आणि मग इथल्या मराठी माणसाला मी एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की हीच गोष्ट जर समजा दुसऱ्या राज्यांमध्ये झाली तर काय होईल. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जर समजा अशा प्रकारची घटना घडायला लागल्या तर उत्तर प्रदेश बिहार मधला माणूस मान्य करेल का? बरोबर. म्हणजे आपलं तेही आपलंच आणि दुसऱ्याचं तेही आपलंच असं नाही होत ना. आणि मग अशा सगळ्या गोष्टींमधनं संघर्ष उभा राहतो. आणि मग त्या संघर्षाला तुम्ही लोक चॅनलवाले काय TRPच्या नावाखाली काय काय नावं देतात मला माहित नाही. राज ठाकरेंनी उगला झेर. पण हा सगळा प्रश्न खळखट्यातनं सुटेल असं तुम्हाला अजूनही वाटतं? याचं कारण निवेदनातनं सुटला नाही. म्हणजे जी निवेदनं आम्ही दिली होती की रेल्वेमध्ये स्थानिक लोकांना तुम्ही रोजगार दिला पाहिजे, या निवेदनांचा जर उपयोग झाला नाहीये, आणि त्याच्यानंतर जर समजा दुसऱ्या मार्गाने जर समजा आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत असतील, मुलींना नोकऱ्या मिळत असतील, तर कोणता मार्ग पत्करायचा एकदा आम्हाला सांगा. परप्रांतीयांचे लोंढे या संदर्भात तुम्हाला कोणाला एखादा प्रश्न विचारायचे साहेबांना? खळखट्याक पण लक्षात ठेवा म्हणा. सर, काही वेळापूर्वी संजय निरुपम देखील या ठिकाणी आले होते. आरक्षणाची चर्चा सुरू होती आणि संजय निरुपम याआधी देखील उत्तर भारतीयांची अनेकदा बाजू घेतली आहे. मात्र आज त्यांनी जे मत इथं याच व्यासपीठावर मांडले की उत्तर भारतीयांना देखील आरक्षण दिलं पाहिजे असं संजय निरुपम सांगतात. कारण मुंबईत त्यांनी आधी देखील सांगितलं होतं की उत्तर भारतीयांनी काम नाही केलं तर मुंबई बंद पडेल, आणि आज ते उत्तर भारतीयांच्या आरक्षणाची मागणी करतायत या व्यासपीठावरून. काय वाटतं? मला असं वाटतं या मागणीला काही अर्थ नाही आणि या लोकांच्या म्हणण्यालाही काही आपण फारसं महत्व देऊ नये. पुढे नक्कीच. संजय निरुपम यांना जास्त महत्व देऊ नये असं त्याला वाटतं. जे सुधाकर असलेल्या लोकांना म्हटलं. राजसाहेब, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता म्हणालात की KEM हॉस्पिटलमध्ये बाहेरचे सगळे लोंढे येत असतात आणि तिथे 95% ते ट्रीटमेंट करत असतात. मी तुमच्या या मताशी सहमत नाहीये की ते जे हॉस्पिटल आहे किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, ते आपणही बांधलेलं नाहीये. म्हणजे आधीच्या कधी ब्रिटिशांनी बांधलेलं ह्याच्यामध्ये ते सगळे लोक त्याचा सहभाग घेतात. मग आपण कोणत्या अधिकाराने बाहेरची लोक मला असं वाटतं की जरा बाहेरच्या प्रदेशात जर समजा तुम्ही फिरलात तर जास्ती बरं पडेल. ब्रिटिशांनी काय फक्त महाराष्ट्रावरती आणि मुंबईवरती राज्य नाही केलं, देशावरती राज्य केलं, आणि अनेक अशा संस्था ब्रिटिशांनी त्या प्रांतांमध्ये देखील उघडल्या. तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही लोक इथल्या इथे गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरत असता आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न कळत नाहीयेत. अशा संस्था त्यांनी भारतभर पसरलेल्या आहेत, उभ्या केलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की ही जर संस्था इथे महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. हे काय आंदण काय भारतातला दिलेलं नाहीये अख्खं. आणि त्याच्यामुळे कसं होतं तुमचं तुम्ही चॅनलचे आहात का? चॅनलचे आहात ते काय तुमचं भारत प्रसारण असल्यामुळे ना तुम्हाला ते एखाद्या ठिकाणी थांबता येत नाही.
त्याच्यामुळे तुम्हाला डोक्यात तुमच्या तेवढाच फक्त विचार येतो. बोला. आपल्या या एक- महामंथनसाठी विलाजी थोडंसं थांबवते. आपल्या या महामंथनसाठी म्हणून कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल देखील आपल्या सोबत आहेत. मगाशी हार्दिक पटेल म्हणाले होते की राज ठाकरे माझे खूप चांगले मित्र आहेत. हार्दिक पटेल, तुमचा प्रश्न. मेरा एक सवाल है, अगले विधानसभा चुनाव में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की क्या भूमिका रहेगी? और कई बार हम महाराष्ट्र में देखते हैं कि शिवसेना और बीजेपी के बीच में प्यार भी होता है और बेवफाई भी होती है, तो इस पर आपकी क्या राय है? नहीं, देखिए, मेरी भूमिका वैसे बदली नहीं है और 2014 के इलेक्शन मुझे लगता है कि हिंदुस्तान को दिमाग से डिलीट कर देनी चाहिए, क्योंकि वो अगर पकड़ के हम लोग वही अगर एग्जाम्पल पकड़ के चले तो मुझे लगता है वो गलत है. क्योंकि जैसे 84 की इलेक्शन थी जब इंदिरा जी की मौत हुई थी, जब उनकी, तो वो इलेक्शन मुझे लगता है कि सबको डिलीट कर देनी चाहिए. ऐसी जो इलेक्शन होती है इसको सामने रख के मुझे नहीं लगता कि आगे के आपको कदम उठाने चाहिए. आप अपने कदम तो उठाते ही रहते हैं, ऐसे तो होते रहता है. एक हवा बन जाती है किसी की, यानी कि 2014 में जो हवा थी आज है क्या? कुछ नहीं है. इलू इलू और प्यार के बीच में शिवसेना और बीजेपी का इलू इलू और प्यार, कई बेवफाई, किसके? हिंदू प्यार भी है बीजेपी और शिवसेना के बीच में, कई बार बेवफाई भी हो जाती है. नहीं, ये तो उनका ये बरसों से चल रहा है. थैंक यू. कन्हैया कुमार आपल्या सोबत आहेत. कन्हैया जी, आप तो बिहार से हैं और राज जी अभी बात कर रहे हैं परप्रांतियों की, तो आपको कैसे लग रहा है, क्या लग रहा है? आप टाल रहे हैं, सवाल भी टाल रहे हैं आप. नाही ठीक. जी, 5 राज्यांचा एक मुद्दा होता. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. 3 राज्यांमध्ये भाजपनं पराभव झाला भाजपचा. काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आणि संपूर्ण राज्यातलं, संपूर्ण देशातलं राजकारणच बदलून गेलं. तुम्हाला काय वाटतं या? चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. मला असं वाटतं की या एका निवडणुकीने हार जीत बीत हा सगळा भाग झाला, पण या एका निवडणुकीने राहुल गांधी यांचं नेतृत्व सिद्ध झालं, हेही मला असं वाटतं तुम्हाला नमूद करायला लागेल. नक्कीच. की ज्या प्रकारे तुम्ही 2014 पासून खास करून नरेंद्र मोदी आणि त्यांची पेड टीम जी आहे, त्या पेड टीमने जे काही राहुल गांधींबद्दल ज्या काही गोष्टी सुरू केल्या होत्या, म्हणून मी त्याशी म्हटलं ना की आतापर्यंत पप्पू पप्पू म्हणत होते, आता त्याच पप्पूचा परमपूज्य झाला. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट त्यांनी सिद्ध केली आहे निवडणुकीमध्ये, ही महत्वाची गोष्ट. खरं बघायला गेलं तर त्यांनी ती सिद्ध केली आहे गुजरातच्या निवडणुकीत. बरोबर. गुजरातच्या निवडणुकीमध्ये 60 वरून 82 वरती जाणं, आणि 2014चा जर समजा आपण निवडणुकीचा आकडा पकडला किंवा 2014ला झालेलं मतदान जर समजा आपण पकडलं गुजरातमध्ये, तर त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे 165 आमदार यायला पाहिजे होते. ते 165 न येता 99 जर समजा आमदार आले असतील, भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा पराभव हा त्यांच्या गुजरातमध्ये झाला. आणि तिथे त्यांच्या काय ते एनसीपी उभ्या केल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला, आणि मग नाहीतर काँग्रेस सत्तेवरती बसत होती, असं चित्र समोर दिसतंय आपल्याला. तर ते पहिल्यांदा तिकडेच मला असं वाटतं ही गोष्ट सिद्ध झाली. या 5 राज्यांच्या निवडणुकांमधनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठची झाली असेल, कारण त्याचा पहिला टप्पा हा गुजरात पकडतो मी, दुसरा टप्पा मी कर्नाटक पकडतो, आणि तिसरा टप्पा ह्या 5 राज्यांच्या निवडणुका पकडूया आपण. तर नरेंद्र मोदींचं राजकारण हे योग्य नाही. नरेंद्र मोदी त्यांचं राजकारण चुकीच्या पद्धतीने करतायत, किंवा ते भारतीय जनता पक्षाच्या मार्फत, किंवा त्यांचाच तो पक्ष येतो त्याच्या मार्फत भारतामध्ये चुकीचं राजकारण करतायत आणि चालू आहे. तुम्ही फक्त निव्वळ थापा मारतात. वस्तुस्थिती तशी नाही, परिस्थिती तशी नाही. नोटबंदी जी झाली किंवा जीएसटी ज्या प्रकारे तुम्ही लावला, ही लोकांना न आवडलेली गोष्ट आहे आणि त्याची ती प्रतिक्रिया आहे असं मी समजतो. राहुल गांधी मोदींना चौकीदार चोर है असं म्हणतात. तुमचं काय मत आहे? याचं कारण ते मला असं वाटतं त्याचा संदर्भ राफेलशी आहे, आणि राफेलशी संबंध जर त्याचा असेल तर राफेलचा अजूनही त्याचा निर्णय झालेला नाही. मी आज जे काही वर्तमानपत्रांमधनं वाचतोय किंवा आता ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावरनं,
कोर्टाने कुठचीही क्लीन चिट दिलेली नाही. त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत की बाबा तुम्ही त्याची किंमत काय असावी आणि तुम्ही ह्याला का दिलं वगैरे वगैरे, हा कोर्टाचा संबंध नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा काय क्लीन चिटचा विषय. आणि प्रश्न असा आहे की ज्याला एका तासाचा अनुभव नाही विमान बनवायचा, त्या कंपनीकडे जर समजा तुम्ही राफेल सारख्या कंपनीचं प्रोडक्शनचं काम जर समजा तुम्ही देणार असाल, तर प्रश्न इथेच निर्माण होतो की रिलायन्स का, अनिल अंबानी का, आणि याचं उत्तर द्यायला आजही भारतीय जनता पक्षाची कोणी माणसं बोलत का नाहीयेत. तर त्याच्यामुळे तुमचा प्रश्न काय होता? राहुल गांधी मोदींना नाही आत्ताचा प्रश्न काय? चौकीदार चोर आहे. आणि मला असं वाटतं त्या संदर्भातला तो विषय आहे. बरोबर. ती स्वतः बोलली होती की मी या देशाचा चौकीदार आहे. आता चौकीदार जर समजा असाल तुम्ही, तर मग तुम्ही नोटबंदी केलीत कशासाठी? चौकीदारांनी येऊन सांगायला पाहिजे ना की अंडी आणली, पाव आणला, काहीतरी सांगायला पाहिजे की नाही? आपण विचारतो ना नाक्यावरती गेल्यावरती, बाबा काय बाबा चौकीदार आजचं काय म्हणणं आहे तुमचं, असं विचारतो की नाही? त्याचं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. असल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर जर समजा नरेंद्र मोदी देणार नसतील, मला आठवते की तुम्ही मनमोहन सिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला मला असं वाटतं ते दर महिन्याला किंवा 2 महिन्याला ते एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगायचे. बरोबर आहे. हा आतापर्यंतचा रिवाज होता की प्रत्येक पंतप्रधान हा येऊन त्यांच्याबद्दलचं म्हणणं किंवा पत्रकारांना काही प्रश्न असतील त्याचं उत्तर ते द्यायचे. 4.5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही का? राफेलच्या संदर्भामध्ये, नोटबंदीच्या संदर्भामध्ये, जीएसटीच्या संदर्भामध्ये खरी परिस्थिती जी बाहेर येते त्या संदर्भात नरेंद्र मोदी सामोरे का नाही जात आहेत लोकांना? आणि मग तुम्ही जेव्हा सामोरे जात नाही त्यावेळेला आमच्या मनात शंका निर्माण होते की कुठेतरी काळबेर आहे. त्याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी येऊन द्यायला पाहिजे, अमित शहा नाहीत. कारण अमित शहाच्या त्यांच्याबद्दल आमच्याच मनात काळबेर आहे. त्याच्यामुळे अमित शहा काय चेहरा नाहीये. येऊन सांगायचं असेल तर नरेंद्र मोदींनी येऊन सांगावं. राजजी, माझं नाव विलास आठवले. तुम्ही तरुण आहात, म्हणजे तरुण नेते म्हणून महाराष्ट्रात तरुण नेते म्हणून तुमची प्रतिमा आहे. 50 वर्षाचा वयानी तरुण नसतो, विचारांनी आणि यांनी तरुण असतो. तुमच्यासमोर हार्दिक पटेल आहे आणि कन्हैया कुमार आहे. तुमचं भाषण म्हणजे तुम्ही जे बोलताय ते अत्यंत लक्ष देऊन, म्हणजे कान लावून ते ऐकतायत. तुम्ही नरेंद्र मोदींविषयी किंवा केंद्र सरकारविषयी जे बोलताय, जाहीर सभांमधून बोलताय, पत्रकार परिषदेतून बोलताय, तेच मुद्दे कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल मांडतात. एखाद्या मोठ्या शक्तीला पराभूत करायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं असतं. कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? जर देश पातळीवर भाजपच्या विरोधात आघाडी उघडायची असेल, तुम्ही महाराष्ट्रात काम कराल, ते देशभरात करतील, असं काही तुमच्या मनात चाललंय आता? आणि त्यांना पाहून तुम्हाला आता नेमकं काय वाटलंय? मी पहिल्यांदा भेटतोय, परंतु मला एक निश्चित वाटतं की ज्या प्रकारे कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल ज्या प्रकारे बोलतायत, भांडतायत, लोकांसमोर जात आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की लोकांसमोर जाऊन ह्या गोष्टी मांडणं. म्हणजे मला असं वाटतं, मी कन्हैया कुमारांचं मी एक 4-5 भाषणं ऐकलेत आणि अनेक उत्तम प्रश्न त्यांनी आजपर्यंत लोकांसमोर ठेवलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळत आहेत? हार्दिक पटेल बोलतायत, त्यांचे काही अनेक प्रश्न आहेत, गुजरात मधले प्रश्न आहेत, कुठे भारतीय जनता उत्तर कुठे देतोय? पंतप्रधान उत्तर कुठे देत आहेत? आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर समजा पंतप्रधान द्यायचं नसेल, नका देऊ. 2-3 महिन्यानंतर काय विषयच येत नाही, नंतर आम्ही प्रश्न विचारायचा. राजे, प्रश्न तुमच्यासाठी होता की अनेकदा आपण बघितलेलं आणि तुमच्याकडनं कधी त्याबद्दल उल्लेखही झालेला आहे की सत्ता हातात असते, पोटतिडकीनं विकास केला जातो, मात्र जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मग जर जनतेनं साथ तो विकास बघून दिली नाही तर मग काय? तुम्हाला काय वाटतं? मग ते गणित टोटली वेगळं असतं, ती मॅनेज करावी लागते. म्हणजे अनेकदा अमित शहाना चाणक्य वगैरे अशा पदव्या दिल्या जातात त्यावेळेला. काय वाटतं, तो विकास जो आहे तो तेवढा पुरतो की? कारण मला आठवतंय नाशिकच्या पराभवानंतर ते जिव्हारी लागलं होतं, तुम्ही बोललाही होतात की
की अरे इतका विकास करून जर ते लक्षात येत नसेल जनतेच्या, मग आम्ही पण हेच करावं का जे इतर पक्ष करतायत. त्याच पोटतिडकीत आलेलं होतं ते. अर्थातच ना, शेवटी तुम्ही एक विकासाचं स्वप्न जेव्हा तुम्ही लोकांसमोर दाखवता, सांगता, आणि तुम्ही सांगितलंय त्याच्यापेक्षा जर समजा एखादी गोष्ट जास्ती केलेली असतील आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणणार असाल की नाही, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मध्यंतरी माझ्याकडे काही शेतकरी बांधव माझ्याकडे आले होते आणि शेतीच्या संदर्भात काही प्रश्न होते त्यांचे, आणि त्यांनी मला सांगितलं, बरेच जण होते, आणि मी त्यांना विचारलं की म्हटलं हे सगळं ठीक आहे, तुम्ही आता तुमचे प्रश्न घेऊन म्हटलं माझ्याकडे आलेले आहात, निवडणुकीच्या वेळेला कुठे असतात? त्याच्यावर ते म्हणाला, साहेब ते निवडणूक वेगळी गोष्ट आहे. म्हटलं म्हणजे? नाही, तिकडे काय, तिकडे पैसे चालतात, तिकडे इतर गोष्टी चालतात, पण प्रश्न हा विषय वेगळा आहे. म्हणजे काय? आणि ही गोष्ट तुम्ही जगामध्ये जर समजा बघितलं तर अनेक ठिकाणी जी लोकशाही मजबूत असण्याचं कारण जे आहे, त्याचं कारणच हे आहे की लोकांना, यातलं जर सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं, उत्तम, तर दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या वेळेला निवडणूक झाली इंग्लंडमध्ये, त्यावेळेला विन्स्टन चर्चिल, म्हणजे जे विन्स्टन चर्चिल व्ही फॉर विक्टरी आपण असं म्हणतो, ते विन्स्टन चर्चिल निवडणुकीला हरले. आणि इंग्लंडने असं ठरवलं की निवडणुकीच्या काळात तुम्ही योग्य होतात, शांततेच्या काळात तुम्ही योग्य नाहीत. इतका ज्याला आपण सुदृढ समृद्ध असा समाज, मला असं वाटतं की तोच ह्या गोष्टी, डेव्हलपमेंट ही गोष्ट तिकडेच घडू शकते. आणि आपल्या समाजाने ह्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे की निवडणुकीच्या वेळेला हे पाकिटं वाटतात म्हणून तुम्ही पाकिटं वाटा, तुम्ही पाकिटं वाटली म्हणून ह्यांनी पाकिटं वाटा. त्याच्यानंतर काय ते कोण प्रगती कोण कशासाठी करेल? आणि जे निवडून जातात त्यांना जर समजा माहिती असेल की मी पैसे फेकून मी निवडून आलेलो आहे, या लोकांच्या समोर मी पैसे फेकलेत, यांनी ते पैसे घेतलेत, मी कशासाठी यांचा विचार करू? मला हवे तसे मी रगड पैसे कमवीन, निवडणुका आल्या की परत तोंडावरती पैसे मारीन. समाजाने ठरवायचंय की आपला स्वाभिमान यांच्यासमोर गहाण टाकायचंय की नाही टाकायचंय. पण मग भाजप 2019 अशीच मॅनेज करेल, ईव्हीएम असेल किंवा आता तुम्ही म्हणालात ते सामदाम दंडभेद असतील असं वाटतं एकूणच? कसं आहे, आता तो प्रयत्न त्यांनी या 5 राज्यात पण केला. मुळात भारतीय जनता पक्षाची तर हवा गेलेली आहे, त्याच्यामुळे मला एकूण चित्र असं दिसतंय की ते भारतीय जनता पक्षाकडनं लोक पैसे घेतील पण मतदान करणार नाहीत. तर त्यानेच एक ओरबाडला देश. तसे सध्या देशात आणि संपूर्ण राज्यामध्ये युती आणि आघाड्यांचीच सध्या चर्चा सुरू आहे, महाआघाडीची चर्चा सुरू आहे. तुमचा समविचारी पक्ष कोणता? अजून नाही सापडला मला. पण युती आणि आघाडीशिवाय आपलं राजकारणच पुढे जात नाही. मग महाआघाडी होते, तुम्ही राहुल गांधींचं कौतुकही करता, मग तुम्ही महाआघाडीमध्ये जाणार का? ते प्रश्न मग तसं मी 2014ला मोदींचं पण केलं होतं कौतुक. प्रश्न असा आहे, कौतुक करणं म्हणजे लगेच जवळ जाणं असं होत नाहीये. म्हणजे चांगलं बोलायलाच नको कोणाबद्दल उद्या. आता इथे कन्हैया कुमार बसले, इथे हार्दिक पटेल बसले, मी त्यांच्याबरोबर 4 चांगल्या गोष्टी बोलले, अच्छा युती होते का तुमची? असं नाही होत ना. प्रत्येक वेळेला ते चांगलं बोललं की जुळवून घेतलंच पाहिजे असं काही नसतं. मात्र असं म्हणतात, महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की पवार साहेबच तुम्हाला महाआघाडीमध्ये घेऊन जाणार. मला घेऊन जाणार असं नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी त्यांचं, पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो असं ते म्हणाले होते. प्रश्न असा आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा 1 वेळा 2 वेळा भेटता त्यावेळेला लगेच काहीतरी आपण आघाडीत चाललो आणि ह्या ज्या सगळ्या बातम्या आहेत, मला हीच गोष्ट तुमच्या टेबलवर बसून तुम्हाला वाटेल ती एक बातमी लिहायची आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारत बसायचे. आणि उद्या जर समजा अशा प्रकारची कुठची आघाडी होणार असेल तर ती काही लपून राहणार आहे का? लपून नाही राहू शकत ना. होणार असेल तर होईल, नाही होणार असेल तर नाही होणार. पण आता कशाला काही संबंध नसताना आपण लगेच एक काहीतरी सुरू करायचं बरोबर नाही. पण तुम्ही 2014 मध्ये लोकसभा निवडणूक तुम्ही लढवली नाही, तुम्ही मोदींना तसा सपोर्ट केला विकासाच्या मुद्द्यावर. मग आता 2019ची निवडणूक तुम्ही लढवणार? नाही, आता आमची चर्चा चालली आहे, बघू. जे विचार आहे
हा विचारतो जी काही प्रश्न असं एक प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मन की बात करत राहतात. एवढी काय? जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात नेहमीच सुरू असते. मन की बात, हं. मन की बात त्यांना आता जन की बात ऐकू आलेली नाहीये का? म्हणून सेमीफायनल जो आपण ज्याला म्हणतो 5 राज्यांचे निकाल त्याचाच परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही काय प्रश्न असा आहे ना, एकतर्फी सगळ्या गोष्टी जर असतील आणि दुसऱ्या बाजूने जर समजा ऐकलं जाणार नसेल, ते न ऐकल्यामुळेच हे सगळे परिणाम आहेत. म्हणजे स्वतःच्या आपल्या बरोबरच्या सहकारी बरोबरची लोक आहेत त्यांचं ऐकायचं नाही, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं ऐकायचं नाही, मंत्रिमंडळातल्या लोकांचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं? आणि कोणाचंही न ऐकता तुम्हाला राज्य नाही चालवता येत. त्याच्यामुळे त्यांना ऐकू नाही येत. राजीव, मेरे 2 सवाल है. निकला एक मिनट. तुम्हाला वाटतं? मेरे 2 सवाल है आपसे कि उत्तर भारतीयों के प्रति आपका प्यार देखते हुए अब सवाल उठता है कि क्या अगली बार एमएनएस के कार्यकर्ता उत्तर भारतीयों की पिटाई करेंगे या नहीं करेंगे? क्या करेंगे? पिटाई पिटाई. हाँ करेंगे या नहीं करेंगे? और दूसरा, पाड़वा मेले में आपने कहा था कि सभी विरोधी पक्षों को मोदी को हराने के लिए एक साथ आना चाहिए, तो क्या आप उस तरफ प्रयत्न खुद करेंगे, खुद कोशिश करेंगे सबको एक साथ लाने की? दोन्ही सुरू आहेत, तुम्ही बोलू शकता. हाँ, चालू है का? हाँ, जी पहला सवाल क्या था? नहीं, ठीक है. बात उत्तर भारतीयों की नहीं है. मेरे महाराष्ट्र में आप कोई भी गलत तरीके से रहेंगे, फिर वो उत्तर भारतीय हो या और कोई हो, क्यों ना मराठी हो, अगर गलत तरीके से रहोगे, गलत तरीका अपनाओगे तो पिटाई तो होगी. दूसरा सवाल, साथ में आना चाहिए मोदी को हराने के लिए, तो क्या आपकी तरफ से क्या कोई कोशिश होगी और कैसे होगी? मुझे लगता है कि मैंने जब ये बात कही थी उसके बाद ये सब इकट्ठा आना शुरू हुआ उनका, यही बात बड़ी है. मुझे क्या मालूम, लेकिन उसके बाद हुआ ये निश्चित है. गुढीपाडव्याचं माझं जर भाषण ऐकलं तुम्ही तर त्याच्यामध्ये मी तेव्हा म्हटलं होतं फेब्रुवारी मार्च मध्ये की जशा निवडणुका जवळ येतील तसे हे राम मंदिराचा मुद्दा काढतील, आणि राम मंदिराचा मुद्दा नुसता काढणार नाहीत तर राम मंदिराच्या मुद्द्यावरती हे दंगली घडवण्याचे देखील प्रयत्न करतील. हे मी जर समजा फेब्रुवारी मार्च मध्ये बोललोय आणि तुम्हाला समोर दिसतंय की हे राम मंदिराचा मुद्दा समोर मांडतायत, त्या दिवशी मी हेही म्हटलं होतं की हे पुढच्या काही दिवसांमध्ये दंगली घडवण्याचे प्रयत्न करतील. याचं कारण तुम्हाला ज्या वेळेला आपण काय कामं केलीत किंवा आपण काय केलंय हे सांगता येत नाही, त्या वेळेला असले भावनिक मुद्दे बाहेर काढतात, आणि हे नेहमीच आहे. त्याच्यामुळे राम मंदिराचा मुद्दा आत्ता या क्षणाला आणि याच्या पुढे एकूणच भारताची आत्ताची आर्थिक स्थिती इतकी डबघाईला आलेली आहे, खास करून या नोटबंदी आणि जीएसटी नंतर, आणि हे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत सर्व तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवरती ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. आता ते त्यांना सावरता येत नाहीये. नरेंद्र मोदींना ते सावरता येत नाही, त्यांना ते आता आवरता येत नाहीये, आणि त्याच्यावरती त्यांना बोलता येत नाहीये. आणि त्याच्यामुळे मग वेगळे आपले विश्व हिंदू परिषदेतर्फे आता राम मंदिराचा विषय काढा, अजून दुसऱ्या कुठच्याही पक्षातर्फे विषय काढा, हे असले सगळे प्रकार सुरू आहेत. पण या सगळ्या गोष्टीला, राम मंदिराच्या विषयाला आता देशामध्ये त्याला फार स्थान मिळणार नाही. तुम्ही इथे म्हणत होतात की या मुद्द्यांवरून दंगली होतील आणि तिथे बुलंदशहरामध्ये दंगल झाली सुद्धा. तुम्ही इथे बोलताय आणि तिथे दंगल होते. तर काय हे असंच संपूर्ण देशामध्ये घडत राहील असं वाटतं तुम्हाला? घडवायचं आहेच त्यांना, कारण आता त्याच्याशिवाय त्यांना मतं मिळतील असं मला वाटत नाहीये. मग कसं अलर्ट कराल देश? म्हणजे महाराष्ट्र आता तुम्हाला सांगतो, आता ते करूनही मतं नाही मिळणार त्यांना. मला असं वाटतं की त्यांचा विषय संपलेला आहे, लोकांच्या मनातनं हा विषय संपलेला आहे.
जे पहिल्यापासूनचे कोणी हार्डकोर वगैरे असतील, ज्यांना काही आता उद्योग नाही, त्याच्यामुळे ते व्हॉट्सअपवरती सकाळपासून बसलेले असतात, तेवढे चालू असतात. पण शिवसेना, भाजपनं नाही पण शिवसेनेनं हा मुद्दा काढला होता. उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येमध्ये गेले, तिथे पण मला असं पूजा वाटतं केली. जनमानसाच्या मनाचा जर समजा तुम्ही कानोसा घेतलात तर हा मुद्दा नाहीये. याच्यासाठी एक जनमानसाचा कानोसा घ्यावा लागतो. तो कानोसा न घेता जर समजा इथून उठायचं आणि तिकडे जायचं आणि घंटा बडवून परत यायचं, तर काय उपयोग काहीच नाही. काय झालं काय त्यातनं मला ते तर सांगा. ते गेले, त्यांनी पाहिलं, त्यांनी घंटा बडवली, ते आले, पुढे काय? मग ही शिवसेना आणि भाजप यांची मॅच फिक्सिंग आहे असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं? वाटतं तर तसंच आहे. तसं एक सवाल राजी, यहाँ जो चुनाव अभी होगा जिसकी तैयारी एमएनएस करेगी, क्या शिवसेना के साथ लड़ने की कोशिश करेगी या एनसीपी के साथ? ट्रम्प नहीं, महाराष्ट्र जानना चाहता, महाराष्ट्र की जनता जो आपको सुन रही है इस वक्त, वो जानना चाहती है कि बड़े भैया के साथ जाएंगे या शरद पवार के साथ जाएंगे? वो महाराष्ट्र की जनता के साथ बात कर लूंगा मैं. अब ज्यादा सवाल पूछ रहे, यही है ये. रसेब, एकदा टाळीचा खेळ झाला होता. कोणी टाळी द्यायची, कोणी टाळी घ्यायची. आता काय होणार? काय आता टाळ्या वाजवा पडतात. काय हे खूप लवकर होत आहे. तुमचे जे प्रश्न आहेत ना, तुम्हाला जेवढी घाई आहे तेवढी आम्हाला घाई नाही आता. विधानसभांच्या निवडणुका आता पुढच्या ऑक्टोबरमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याची सगळ्यांची उत्तरं आता काही देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. बरं, आपण महाराष्ट्राकडे थोडंसं बोलूया. महाराष्ट्रातच आहोत. मुख्यमंत्री सकाळी आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच योजनांची यादी या ठिकाणी सांगितलेली आहे आम्हाला. जवळपास 15 मिनिट आता बोलत होते संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात. तुम्हाला हा विकास कुठे दिसला का? आपण पहिल्या मुद्द्यावरती येऊ, कारण तो एकच मुद्दा आता महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या शहरांमध्ये येणाऱ्या मेट्रो. आपण नीट बघितलं पाहिजे की एकतर जिथे लोक प्रमाण एखाद्या शहरामध्ये सर्वात जास्ती आहे, तिथनं त्या शहरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. त्या शहरात अजून गर्दी आणणं आवश्यक नसतं असा जगाचा नियम सांगतो. जगामधले जी काही शहरं आहेत त्या शहरांमध्ये तिथे जर समजा जास्ती लोकसंख्या वाढत असेल तर तिथून अनेक गोष्टी हलवल्या जातात आणि बाहेर जाण्याचे जे मार्ग आहेत तिथे या सगळ्या सोयी आणल्या जातात. ज्या मुंबई शहरामध्ये रेल्वे आहे, ईस्टर्न आहे, वेस्टर्न आहे, हार्बर आहे, बसेस आहेत, टॅक्स्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. अशा वेळेला तुम्ही अजून एक मेट्रो आणून परत या शहरामध्ये तुम्ही संख्या वाढवताय की जेणेकरून लोकांना आज चालायला फुटपाथ नाहीयेत, गाड्या चालवायला रस्ते नाहीयेत, 2-2 तास लोक ट्रॅफिकमध्ये जॅम असतात. अशा वेळेला या शहरांमधनं लोक बाहेर काढणं किंवा ट्रॅफिक बाहेर काढणं आणि त्याला एक काय म्हणू आपण श्वास घ्यायला जागा करून देणं त्या शहराला, हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला काहीतरी विकास करायचा आहे म्हणून तुम्ही काहीतरी शहरामध्ये मेट्रो आणली हे दाखवण्यात काही अर्थ नसतो. आम्ही या शहराला मोकळा श्वास घ्यायला लावलाय आणि ही या गोष्टी आम्ही बाहेर नेल्या आहेत आणि बाहेर आम्ही अनेक गोष्टी उभ्या केल्या, हे दाखवणं गरजेचं असतं. म्हणजे मला एक गोष्टच कळली आहे की मुंबईमध्ये अगोदर इतक्या सोयी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मेट्रो आणताय, त्याच्यामध्ये तुमचं स्वप्न म्हणून तुम्ही म्हणताय की कोस्टल रोड करायचं आहे आम्हाला. म्हणजे काय करायचंय काय तुम्हाला? असं एका शहरात होत नसतात ना गोष्टी. त्या शहरावरती पडणारा ताण हा कमी करण्याच्यासाठी म्हणून काय करता येईल? तुम्हाला काय वाटतं मला सांगा. की साधी गोष्ट आपण बघूया. आता त्यांचं म्हणणं की मेट्रो आली की लोकांच्या गाड्या वापरणं कमी होईल. मग रेल्वे होती, बसेस होते, टॅक्स्या होत्या, तरी गाड्या का वाढल्या? बरोबर. दुचाक्या का वाढल्या? आणि येणाऱ्या शहरांवरती येणाऱ्या ह्या वाहनांचा जो लोड आहे हा जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही आहात, आज तुम्ही बघा, तुम्हाला वाहनं पार्क करायला जागा नाहीये. आज मुंबईमधल्या अशा अनेक गल्ल्या आहेत, त्याला गल्ल्याच म्हणावं लागेल,
की जिकडे तुम्हाला अँब्युलन्स नेता येत नाही, तुम्हाला रात्रीच्या वेळेला जेव्हा गाड्या पार्क असतात त्यावेळेला तुम्हाला फायर ब्रिगेडचा बंब नेता येत नाही, एखाद्या इमारतीला जर समजा आग लागली तर तुम्हाला गाड्या बाहेर काढता येत नाही. आता या गोष्टींवर सर्वाधिक लक्ष द्यायला पाहिजे की आपण अजून लोकांना आतमध्ये शहरामध्ये आणलं पाहिजे. बरं, ज्या शहरामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणतात त्या गाड्या, जिथे गाड्या वाढतायत, वाहनं वाढतायत, तिकडे तुम्ही वाहनतळ उभी करताय का? तुमचे रिकामे प्लॉट्स तुम्ही बिल्डरना विकून टाकताय आणि ज्या रिकाम्या जागांवरती तुम्ही वाहनतळ उभी करायला पाहिजे होती आतापर्यंत, ते न करता पुन्हा तुम्ही आतमध्ये लोंढे आणताय, लोक आणताय. याला विकास नाही म्हणत ना. उद्या तुम्हाला काही शहराला गरज नसलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही जर काही ती गोष्ट केली आणि त्याला तुम्ही जर विकास विकास म्हणून छाती बडवायला लागलात तर हा विकास नसतो. त्या शहरामधला जो माणूस आहे, मग ते मुंबई असेल, ते तुमचं नाशिक असेल, पुणा असेल, नागपूर असेल, ठाणा असेल, इतर राज्यांमधली जी शहरं आहेत ती शहरं बघितली समजा, तर तिथला जो माणूस आहे तो सुखी असला पाहिजे, त्याला श्वास घ्यायला जागा असली पाहिजे, त्याच्या पोराला, त्याच्या लहान मुलाला, त्याच्या लहान मुलीला रस्त्यावरती सोडताना त्याला भीती नाही वाटली पाहिजे. शहर त्याला म्हणतात ना. त्याच्यात तुम्ही अजून एक ऍडिशनल लाईन काहीतरी आणायची आणि त्याला तुम्ही मेट्रो म्हणायचं आणि मग सांगायचं की बाबा आता जसं तुमचं ते नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन, कोणाला हवी बुलेट ट्रेन? लांबचं अंतर कमी वेळात तुम्ही कापण्यासाठी म्हणून तुम्ही बुलेट ट्रेनचा वापर करता, असा जगभर आहे, बरोबर ना? मग ज्यांच्याकडे पैसे आहेत असे जे देश आहेत, मग तुम्ही अमेरिकेत घ्या किंवा अजून कुठेही घ्या, त्यांच्याकडे काय नाही बुलेट ट्रेन? त्यांना तर दुसऱ्या कुठच्या देशाकडनं कर्ज काढून तर बुलेट ट्रेन बांधण्याची वेळ नाही येणार. मग बुलेट ट्रेन त्यांच्याकडे का नाही? आणि माझा प्रश्न असा आहे की उद्या मुंबई दिल्ली असेल, मुंबई चेन्नई असेल, मुंबई कलकत्ता असेल किंवा कन्याकुमारी ते काश्मीर असेल, एवढ्या लांबचा प्रवास असेल आणि तिकडे जर समजा तुम्ही तुमचं बुलेट ट्रेनचं स्वप्न जर समजा असेल तर आपण एक वेळ समजू शकतो. मुंबई अहमदाबाद, म्हणजे ज्या मुंबई अहमदाबादच्या रोज ट्रेन्स इतक्या जात आहेत त्या जवळपास 40% रिकाम्या जातात. बरं, मला असं वाटतं काकोडकर समितीचा होता ना अहवाल, काकोडकर समितीच्या अहवालामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की 1,00,000 कोटी रुपयामध्ये भारतातली संपूर्ण रेल्वे ही व्यवस्थित होऊ शकते. आता मला सांगा, 1,00,000 कोटीमध्ये भारतातली संपूर्ण रेल्वे व्यवस्था चांगली करायची आहे का 1,10,000 कोटी फक्त मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला घालवायचे आहेत, तेही कर्ज? मला हेच म्हणायचंय की आपण ज्या गोष्टी करतो आहोत त्याला आपण कोणत्या अंगाने विकास म्हणायचा हे पण आपल्याला कळलं पाहिजे की ते लोकांच्या उपयोगी आहे की नाही आहे, की लोकांच्या डोक्याला ताप आहे तो. त्याच्यामुळे सकाळी तुमच्याकडे काय ते जॅकेट येऊन बोललं मला माहित नाही, पण नाही. आणखी काही प्रश्न घेऊयात. माणिक मुंडे प्रश्न विचारतायत तुम्हाला. राजसाहेब, माझा प्रश्न असा आहे की 2019ला शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी विरोध की राज ठाकरेंचा मराठीचा मुद्दा, कुठला मुद्दा प्रभावी ठरेल, किंवा राम मंदिराचा मुद्दा, तुम्हाला काय वाटतं की 2019ला ह्या 4 पैकी एक मुद्दा सर्वात जास्त प्रभावी ठरेल? मी अनेक गोष्टी त्यावेळेला पुढे जाऊन त्या खऱ्या होतात, हे आजपर्यंत घडलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट बोलतो ती खरी होईल असं नसतं. त्याच्यामुळे 2019ला सगळेच मुद्दे आहेत ना. तुम्ही आता जे काही 4 मुद्दे मला आता सांगितले ते काय फक्त 4 मुद्दे नसतील, तसे 400 मुद्दे असतील. तुम्हाला असं वाटतं का की मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक म्हणजे निवडणूक जिंकण्याचं जे गणित आहे ते थोडंसं कमी पडतं, किंवा मराठीचा मुद्दा आउटडेटेड होतो रेस्ट ऑफ द महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर? मला तुमच्या मुळात पहिली प्रश्नाची क्यू येते एवढ्यासाठी की मी मराठीचा मुद्दा हा माझा आतला माझा आवाज येतो. तो काय मतं मिळवण्यासाठीचा विषय नाहीये, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची होत असलेली परिस्थिती ही ज्यावेळेला मी लोकांसमोर मांडतोय ती परिस्थिती आहे, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. त्या प्रत्येक गोष्टीला आपण निवडणुकीचं लेबल लावलं पाहिजे असं काही भाग नसतो.
आणि त्याच्यामुळे मी निवडणुकीच्या वेळेला सामोरं ज्यावेळेला जाईन त्यावेळेला तो महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं माझ्या इथल्या स्थानिक मुलामुलींना काही गोष्टी मिळणार आहेत की नाही आहेत एवढा फक्त विषय येतो. माझ्या मुलांच्या आणि माझ्या मुलींच्या महाराष्ट्रातल्या हक्काच्या गोष्टी बाहेरच्यांनी घेऊन जायच्या नाहीत. याच्यावर मी ठाम आहे. राज ठाकरेंनी एखाद्या प्रश्नात जर लक्ष घातलंय तर त्याची गती खूप वाढते असा इतिहास आहे काय महाराष्ट्रात. वाटतात? राज ठाकरेंनी कोणत्याही प्रश्न जर दखल घेत म्हणजे लक्ष घातलं तर त्याला गती मिळते हा इतिहास आहे आणि वर्तमानपण आहे महाराष्ट्राचा. तर तुम्हाला असं वाटत नाही का की मुंबई किंवा नाशिक ह्याच्यापेक्षा बाहेर आपण जरा ग्रामीण भागावरती लक्ष करावं, कारण तुम्हाला म्हणणारा म्हणजे खूप सारा तरुण वर्ग तिकडं पण आहे. जर असेल तर तुम्ही नक्की त्यासाठी काय करताय आणि तुमच्या काय असतील पॉलिसीज पुढच्या? मी तुला एक गोष्ट सांगतो. मी हे मध्यंतरी एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना मी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये मी याचं उत्तर दिलं होतं. याचा आपण जर नीट त्याचा विचार केला तर तुमच्या मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येईल. आपण जेव्हा ग्रामीण भाग ज्यावेळेला म्हणतो ग्रामीण भागामधला आज शेतकऱ्याचा मुलगा आज शेती करायला तयार नाहीये, त्याला आज शहरामध्ये यायचंय. बरोबर? म्हणजे शहरामध्ये उभा होत असलेला किंवा असलेल्या उद्योगामध्ये त्याला सामावून घ्यावं असं त्याची इच्छा आहे. आज जर समजा महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागाचं शहरीकरण होताना जर आपण समजा आपण पाहिलं तर ते सर्वाधिक आहे. अशा वेळेला तुम्ही आज शहरं नीट व्हायला पाहिजे, ग्रामीण भागांमध्ये लक्ष घालायला पाहिजे, याच्याबद्दल वाद नाहीये. प्रश्न असा आहे, परंतु जर जोपर्यंत तुम्ही ही शहरं होत नाहीत, चांगली नीट होत नाहीत आणि त्या माझ्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना जोपर्यंत इथे संधी मिळत नाही, माझी फर्स्ट प्रायोरिटी ही ती आहे. माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांना आज आमच्या महाराष्ट्रातला काय किंवा देशातला काय, शेतकऱ्याला पाणी दिलं, तुम्ही वीज दिलीत की बाकी गोष्टींसाठी तो सक्षम आहे. त्याला काय प्रत्येक गोष्ट काय स्पून फिडिंगची आवश्यकता नाहीये. या दोन गोष्टी जर समजा त्याला मुबलक व्यवस्थित नीट जर समजा तुम्ही देऊ शकलात आणि जे कुठच्याही राज्यकर्त्याला किंवा कुठच्याही प्रशासनाला किंवा कुठच्याही सत्तेवरती बसलेल्या माणसाला हे शक्य आहे आणि महाराष्ट्रात ते शक्य आहेच. पण हे शक्य असताना ज्या वेळेला तुमचा मुख्यमंत्री खोटं बोलायला लागतो की मी 1,10,000 विहिरी बांधल्या आणि त्या 1,10,000 विहिरी दाखवायला तयार नाही माणूस, तेव्हा काय करायचं मला जरा सांगा. काय होतंय या सगळ्या याच्यामध्ये, मला असं वाटतं ज्या झपाट्याने जे शहरीकरण महाराष्ट्राचं होतंय त्या शहरांवरती पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये लक्ष देणं आवश्यक आहेच, पण या शहरांचं होत असलेलं वाटोळं उद्या मी ग्रामीण भागामध्ये लक्ष देईन आणि जर समजा या शहरांकडे दुर्लक्ष झालं आणि नंतर कळलं ही शहरं आपली राहिलीच नाहीत, आता मला जे करायचं ते करू देत जरा. झालं की तुमचं अजून काही प्रश्न? ते बसले इथे, त्यांना पण काय वेळ आहे की नाही? नक्कीच आहे, ते एन्जॉय करतायत तुमचं बोलणं सुद्धा. गुड इवनिंग सर, नमस्ते. मेरा नाम मुश्ताक अंसारी. एक छोटा सा सवाल है, जैसा कि आप विकास के बारे में बात कर रहे थे, तो बीजेपी गवर्नमेंट का जो स्लोगन है सबका साथ सबका विकास, अभी रिसेंटली यूपी में योगी गवर्नमेंट ने काफ़ी सारे जगह का नाम चेंज कर दिया है. तो क्या विकास का मीनिंग यही है आखिर में? इसके बारे में आपका ओपिनियन और कमेंट चाहिए. जो जगह का नाम चेंज किया है काफी सारे, जैसा फैजाबाद, इलाहाबाद, शहरांची नावं और बदल, भी लिस्ट है. विकासाच्या नावावर या शहराचं नाव बदल, त्या शहराचं नाव बदल, हे जे काही राजकारण आहे त्याविषयी. उनका भी नाम बदल देना चाहिए. बॉर्नविटा, हॉर्लिक्स वगैरह कुछ करना चाहिए. असे तुम्ही नेहमी म्हणता की मला एकदा सत्ता देऊन दाखवा, मी काय करतो ते बघा. तुम्हाला बनवलं, एक दिवस मुख्यमंत्री बनवलं महाराष्ट्राचं, काय करणार? पहिली गोष्ट कोणती असेल? मी 2014ला तुम्ही जर नीट, कारण त्याच्या नंतर कोणी एफर्ट फारसे घेतले नाहीत. हिणवण्याचं काम फार लवकर करतात पत्रकार. मी जेव्हा पक्ष स्थापन केला होता त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला मी म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी आणेन. ती ब्ल्यूप्रिंट जर समजा तुम्ही वाचलीत तर त्याच्या प्रोसेसला किती वेळ लागतो हे तुम्हाला त्याच्यानंतर कळेल, त्या वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तोपर्यंत मला प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सगळे तुमचे पत्रकार सगळे मला विचारायचे काय ती ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ब्ल्यूप्रिंटचं काय झालं. ज्या दिवशी मी ब्ल्यूप्रिंट मांडली
तेव्हापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत मला कोणत्याही पत्रकारांनी ब्ल्यू प्रिंट काय आहे या संदर्भात काही एकदाही प्रश्न विचारला नाही. मुळात तुम्हाला स्वतःलाच रस नाही त्या गोष्टींमध्ये. एखादा माणूस बोलला की आपण फक्त हिणवायचा आणि दिवस काढायचा एवढाच फक्त असतो. पण त्या ब्ल्यू प्रिंट संदर्भामध्ये बाबा एखादा काही बाबा राज ठाकरेंना आपण काही 4 गोष्टी विचाराव्यात किंवा राज ठाकरेंचे जे सहकारी होते त्यांना आपण काही गोष्टी विचाराव्यात, त्यांच्याशी काही बोलावं असं कोणालाही वाटलं नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न काय आहे हे मी 2014ला मांडून झालं होतं लेखी स्वरूपामध्ये. आजही ते आहे आणि तेच माझं स्वप्न असेल. राजी आपल्याला एक खूप म्हणजे आपण बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली आहे. धुळे महानगरपालिका असेल, कमी होईल का? हो लाईट कमी. धुळे महानगरपालिका भाजपने जिंकली, सांगली महानगरपालिका भाजपने जिंकली, जळगाव महानगरपालिका भाजपने जिंकली. सांगलीमध्ये भाजपचं अस्तित्व मध्य नव्हतं. प्रदेशमध्ये भाजपा हरली, छत्तीसगडमध्ये भाजपा हरली, तर राजस्थानमध्ये भाजपा हरली. कारण काय आहे, मोठ्या ह्याच्यात पैसे वाटायला कठीण जातं, छोट्या तर दुसरं ईव्हीएम मशीन जी आहे, म्हणजे आपण काँग्रेस असेल किंवा तुम्ही असाल, कसली आणि मशीन? ईव्हीएम मशीन जी आहे हा. तर तिच्याविषयी अनेक प्रश्न आहेत. मला हे सांगा की महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना नेमकं काय करावं लागेल? तुम्ही म्हणता त्यांच्याकडे साम दाम दंड भेद आहे. तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे एवढी पुरेशी ताकद आहे का? आणि नसेल तर ती आणखी कशा प्रकारे वाढवावी लागेल? ताकद आहे, पैसे वाढवतोय. झालं माझं. मला आणखी एक प्रश्न आहे. 2019ला नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी की राहुल नरेंद्र मोदी का राहुल गांधी? राहुल गांधी होतील नाही होतील नंतरचा भाग. नरेंद्र मोदी निश्चित नाही. राजसाहेब, तुम्ही स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आहात. गेल्या काही दिवसात तुमचे सगळे फटकारे आम्ही पाहिलेले आहेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून तुम्ही खूप टोचून सत्ताधाऱ्यांना घायाळ केलेला आहे. तर आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही एक व्यंगचित्र इथे रेखाटावं. त्याआधी एक छोटीशी विनंती, एक शेवटचा प्रश्न घेतो. अमित ठाकरे देखील राजकारणात हळूहळू सक्रिय होत आहेत. काय वाटतं राज ठाकरेंना? राज ठाकरेंनी बाळासाहेबांकडून राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले. अमित ठाकरे यांनी कोणाकडून राजकारणाचे समाजकारणाचे धडे घ्यावे आणि काय नेमकी त्यांची भूमिका असणार आहे? कोणाकडनं घ्यावेत? मी काय घरात गोट्या खेळतो काय? पुढच्या वेळी जेव्हा मी महामंथन करेन त्यावेळेला मी अमित ठाकरे यांच्या बरोबर महामंथन करेन असं मी समजते. पुढच्या वेळेला ज्यावेळेला मी महामंथन करेन त्यावेळेला अमित ठाकरे ही इथे असतील. मला आवडेल म्हणजे त्यांच्याबरोबर महामंथन करायला. राजसाहेब, मी मगाशी तुम्हाला विनंती केली की एक व्यंगचित्र तुम्ही इथे रेखाटा. कोणाचं करायचं? काही तुम्हाला आज जे तुमच्या मनात येतंय, आज एवढा संवाद तुम्ही साधलात, विविध विषयांवर तुम्ही बोललात, तर त्या माध्यमातून एक जे आपण इथे महाराष्ट्राचं महामंथन जे केलेलं आहे त्याविषयी रेखाटा. ते काढू का? नाही, राहिला तरी चालेल, काही हरकत नाही. छोटी पेन आहे तर छोटं पेन आहे. कोणाचं करायचं? फडणवीसांचा काढा, मोदींचा काढा, राहुल गांधींचा काढा, मला कोणाचंही चालेल. राज ठाकरेंना अशा प्रकारे व्यंगचित्र काढताना पाहणं हा देखील एक वेगळा अनुभव आहे आपल्या सगळ्यांसाठी. शॅडो देतो याच्यावरती. इथे सरळ घेऊ का? 2-3 शॅडो देतात.
5,000 शब्द जे सांगू शकत नाही ते एक व्यंगचित्र ज्यावेळेला तुम्ही व्यंगचित्र काढता त्यावेळेला व्यंगचित्राला अर्थ असतो, म्हणजे व्यंगचित्र हे पॉलिटिकल असतं. नक्कीच नक्कीच झालं? राजसाहेब तुमची आवडतो का? तुमची एक साईन तिथे आम्हाला लागेल. काय इथे वरती करू का? बरं का